हॅलो एव्हरीवन, वेलकम टू द चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आजचा टॉपिक आहे पार्ट्स ऑफ स्पीच. पार्ट्स ऑफ स्पीच काय आहे? तर पार्ट्स ऑफ स्पीच हे मेन बिल्डिंग ब्लॉक्स आहे इंग्लिश ग्रामरचे. बिल्डिंग ब्लॉक्स म्हणजेच काय? इंग्लिश ग्रामर ॲक्युरेट शिकायचं आहे, सेंटेन्सेस योग्य बनवायचे आहेत, ते करेक्ट असले पाहिजे. तर त्यासाठी आपल्याला पार्ट्स ऑफ स्पीच येणं खूप गरजेचं आहे आणि हा खूपच महत्त्वाचा टॉपिक आहे ग्रामरमधला. तर पार्ट्स ऑफ स्पीचमध्ये येतात 8 पार्ट ऑफ स्पीच, जे आहे नाऊन, प्रोनाऊन, वर्ब, ॲडजेक्टिव्ह, ॲडवर्ब, प्रेपोजिशन, कंजंक्शन, इंटरजेक्शन. हे 8 आहेत. मॉडर्न इंग्लिशनुसार आर्टिकल्ससुद्धा त्यांनी ॲड केलं आहे. तर आपण आर्टिकलसुद्धा बघणार आहोत पार्ट ऑफ स्पीचमध्ये. तर पार्ट ऑफ स्पीच एक सोप्या पद्धतीने मराठीत आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपण कसं समजून घेऊ की सपोज आपल्याला एखादा पदार्थ बनवायचा आहे, एखादी रेसिपी बनवायची आहे, तर त्यासाठी आपल्याला महत्त्वाची गोष्ट कोणती की आपल्याला त्यात वापरल्या जाणारे सगळे इन्ग्रेडियंट्स माहिती पाहिजे. काय कोणते कोणते त्याला इन्ग्रेडियंट्स लागणार आहेत, ते किती प्रमाणात वापरायचे आहेत, ते कधी टाकायचे आहेत, हे सगळं आपल्याला माहिती पाहिजे. आता हे सगळं जर आपल्याला माहिती असेल तर डेफिनेटली तो पदार्थ आपला खूप स्वादिष्ट आणि छान बनणार आहे. त्याच प्रकारे समजा पार्ट ऑफ स्पीच हा आपला एक पदार्थ आहे आणि हे सगळे त्यात वापरलेले इन्ग्रेडियंट्स आहेत. तर हे इन्ग्रेडियंट्स जर तुम्हाला प्रॉपरली कळले, ते कधी वापरायचे आहेत, ते कसे वापरायचे आहेत, तर आपलं पार्ट ऑफ स्पीच हा टॉपिक पक्का होईल, जेणेकरून आपल्याला सेंटेन्सेस बनवताना, इंग्लिश बोलताना ह्याचा योग्य वापर करता येईल आणि आपण कॉन्फिडेंटली बोलू शकू. ना की पाठ करून बोलायचं आहे आपल्याला कॉन्फिडेंटली बोलायचं आहे की आपल्याला माहिती पाहिजे त्यामागचं की मी हे नाऊन किंवा ही गोष्ट इथे का वापरली, त्याच्या मागचं लॉजिक काय आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. त्यासाठी पार्ट ऑफ स्पीच हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि आता आपण बघणार आहोत पार्ट ऑफ स्पीचमधला पहिलं पार्ट ऑफ स्पीच जे आहे नाउन्स. तर आता नाऊन काय आहे? नाऊन इज द नेम ऑफ पर्सन, प्लेस, ॲनिमल ऑर थिंग. सो नाऊन इज ऑल्सो कॉल्ड ॲज नेमिंग वर्ड. तर नाऊन काय आहे? नाऊन एखाद्या व्यक्तीचं नाव, एखाद्या जागेचं नाव, एखाद्या प्राण्याचं नाव किंवा एखाद्या वस्तूचं नाव, त्याला म्हणतात नाऊन. इंग्लिशमध्येच नाऊनला नेमिंग वर्ड असं सुद्धा म्हणतात, कारण ते त्या गोष्टीचं नाव आहे, त्या गोष्टीला त्या नावापासून ओळख आहे, म्हणून त्याला नाऊन म्हणतात किंवा मराठीत त्याला नाम म्हणतात. तर एक्झाम्पल घेतलं मी, एखाद्या व्यक्तीचं नाव, एखाद्या जागेचं नाव, एखाद्या प्राण्याचं नाव किंवा एखाद्या वस्तूचं नाव, हे येतं नाऊन. तर नाऊन हे एवढंच संपत नाही, तर इथे वेगवेगळ्या प्रकारचे नाऊन आहेत. देर आर डिफरंट टाईप्स ऑफ नाउन्स लाईक प्रॉपर नाऊन, कॉमन नाऊन, कलेक्टिव्ह नाऊन, ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन, मटेरियल नाऊन, काउंटेबल नाऊन आणि अनकाउंटेबल नाऊन. इतके प्रकारचे नाऊन आहेत जे आपण खूप सोप्या पद्धतीने खूप सोपे उदाहरणं घेऊन शिकणार आहोत, जेणेकरून तुम्हाला क्लिअर होईल की नाऊनचा वापर कसा करायचा, नाऊन कसा ओळखायचा, नाऊन काय आहे, हे ह्या सगळ्या टाईप्स ऑफ नाऊनमधून तुम्हाला क्लिअर होईल. तर पहिली गोष्ट तर लक्षात घ्या, नाऊन म्हणजे कोणत्याही वस्तूचं नाव, कोणत्याही जागेचं नाव, कोणत्याही प्राण्याचं नाव किंवा कोणत्याही व्यक्तीचं नाव, हे असतं नाऊन. आता हे जास्त स्पष्ट होईल काही एक्झाम्पल्सने. तर आपण बघूयात आता काही एक्झाम्पल्स सेंटेन्सेसमध्ये की नाऊन काय आहे, आणि वेगळ्या वर्कशीट्सने पण बघूयात की नाऊन काय आहे. त्यानंतर आपण बघूयात वेगवेगळ्या प्रकारचे नाऊन्स. तर आता हे आहेत काही एक्झाम्पल्स नाऊनचे, सिम्पल नाऊनचे. ओके, तर द ॲपल्स टेस्टेड यम. हे नाऊन काय आहे? ॲपल्स, बिकॉज ते एका फ्रूटचं नाव आहे, म्हणून इथे नाऊन आहे ॲपल्स. आता सेकंड, द हाऊस वॉज व्हेरी बिग. आता इथे हाऊस नाऊन आहे, कारण ते एका वस्तूचं नाव आहे, एका किंवा जागेचं नाव आहे. तिसरं, स्पॉट वॉज द नेम ऑफ द डॉग. आता डॉग प्राण्याचं नाव काय आहे? स्पॉट. म्हणून हे काही असे सेंटेन्सेस पण येऊ शकतात जिथे 2 नाउन्स असतील, तर ते हे सेंटेन्स असे की ते 2 नाउन आलेत. नंतर रीना वॉक सेफली ऑन द रोड. तर रीना एका व्यक्तीचं नाव, म्हणून ते नाउन आहे. द स्कूल बस वॉज लेट. स्कूल
जागेचं नाव, बस वस्तूचं नाव, म्हणून हे दोन्ही पण नाऊन आहेत. आता आपण पुढे काय शिकणार आहोत की सपोज हे दोन नाऊन आले, डॉग पण नाऊन आहे, स्पॉट पण नाऊन आहे, स्कूल पण नाऊन आहे, बस पण नाऊन आहे, रीना नाऊन आहे, हाऊस नाऊन आहे, ॲपल नाऊन आहे. आता हे जेवढे नाऊन्स, अंडरलाईन वर्ड्स जे नाऊन्स दिसत आहेत ते कॅटेगराईज होतात, जे आपण बघितलं की प्रॉपर नाऊन, कॉमन नाऊन, कलेक्टिव्ह नाऊन, मटेरियल नाऊन, हे सगळे नाऊन आपण यातले शिकणार आहोत की कुठलं प्रॉपर नाऊन आहे, कुठलं कॉमन नाऊन आहे. हे गोष्टी आपण आता पुढच्या व्हिडिओत शिकणार आहोत. त्यामुळे मी आत्ताच म्हणते चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला नक्की दाबा, जेणेकरून मी जे नवीन नवीन टॉपिक्स टाकते, व्हिडिओज टाकते ते तुमचे मिस नको व्हायला. तुमचं प्रत्येक टॉपिक हा प्रॉपर कवर झाला पाहिजे, सिक्वेन्सने जे आपलं चाललं आहे तसं कवर झालं पाहिजे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा होईल तितकं. ज्यांना इंग्लिश शिकण्याची आवड आहे, ज्यांना इंग्लिश फ्लुएंटली बोलायचं आहे, कॉन्फिडेंटली बोलायचं आहे आणि ज्यांना मराठीतनं शिकायचं आहे इंग्लिश, त्यांना होईल तितकं शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा. आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका की पुढे काय शिकायचं आहे किंवा यात अजून काय शिकायचं आहे वेगळं, हे नक्की कमेंट करा. भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये टाईप ऑफ नाउन्ससोबत. तोपर्यंत थँक्यू.